वसई के पेल्हार इलाके में मुंबई पुलिस के जोन 6 के एंटी नारकोटिक सेल और तिलक नगर पुलिस ने संयुक्त कार्रवाई करते हुए एक बड़ी ड्रग्स फैक्ट्री का भंडाफोड़ किया है। पेल्हार स्थित रसिद कंपाउंड में खुलेआम एमडी ड्रग्स तैयार करने का अवैध कारखाना चल रहा था। चौंकाने वाली बात यह है कि इस फैक्ट्री का मास्टरमाइंड दुबई से पूरे ऑपरेशन को नियंत्रित कर रहा था। पुलिस ने मौके से करीब 7 किलो एमडी ड्रग्स, भारी मात्रा में केमिकल और कच्चा माल जब्त किया है, जिसकी कुल कीमत लगभग 14 करोड़ रुपए से अधिक बताई जा रही है। वहीं इस मामले में पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार भी किया है, जबकि यह जांच जारी है कि इस पूरे रैकेट में और कौन कौन शामिल है। एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे झोन 6च्या पथकाकडून झालेला आहे। त्याच्यामध्ये 5 ऑक्टोबर रोजी एक माहिती प्राप्त झालेली होती की एक पेडलर छेडानगर या परिसरामध्ये एमडी मेफेड्रोन हा जो अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहे, त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी जाऊन वाट बघत होती। त्यांनी ते सापळा लावला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं। याच्यापासून या केसची सुरुवात झाली। त्याच्यानंतर या आरोपीने आपल्याला बरीच माहिती दिली आणि यानंतर अजून 3 आरोपी आपण अटक करू शकतो। त्या सुरुवातीच्या केसमध्ये 57 ग्राम एमडी हस्तगत झाला होता। पीसी मध्ये आपण जी विचारपूस केली त्यामध्ये आणखी आरोपींचं नाव निष्पन्न झाला। एक महत्त्वाच्या आरोपीचं नाव निष्पन्न झाला जो पनवेल या भागाचा राहणार आहे। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अंधेरी भागातून आपण ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विचारपूस आपण सुरू केली। त्या विचारपूसमध्ये त्यांनी निष्पन्न करून दिला आपल्याला की एक कारखाना आहे ज्या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केला जातो। या अंमली पदार्थाचा जो कारखाना आहे हा पेल्हार जो गाव आहे नालासोपारा या भागात वसई तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी आपली टीम पोहोचली आणि या आरोपीला त्याच्या माहितीच्या अनुसार या कारखान्याला आपण उघडून सर्व जो पदार्थ त्यांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये 6 किलो 675 ग्राम एमडी हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याच बरोबर त्याच्यासोबत जे लागणारं जो साहित्य आहे, मशिनरी आहे, इलेक्ट्रिकल काही साहित्य आहे, सर्व काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याची एकूण किंमत 13 कोटी 38 लाख 53,700 रुपये या मुद्देमाची आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। पुढील तपास सुरू आहे। याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की या संपूर्ण जो कारखाना होता या कारखान्याच्या पाठीमागे असणारे अजून काही लोक असण्याची शक्यता आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना देखील या केसमध्ये आरोपी करून एक भक्कम अशी एक चार्जशीट मान्य न्यायालयासमोर हजर करण्याचं आमचं याच्यामध्ये उद्दिष्ट आहे। संपूर्ण जी कारवाई आहे याच्यामध्ये माननीय सीपी सर, माननीय जॉईंट सीपी सर, माननीय ईसीजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे आणि आपल्या झोनमध्ये ही जी कारवाई आहे ती अशीच चालू राहणार आहे। सर, जे आरोपी होते त्यांची नेटवर्क कुठे आहे आणि सगळ्यात याच्यामध्ये जर आपल्या आरोपीच्या बाबतीत जर माहिती द्यायची असेल तर एकूण हे 5 आरोपी आहेत। ह्या 5 पैकी जे 3 आरोपी आहेत ते गोवंडी या भागातले राहणारे आहेत। एक जो आरोपी आहे तो घाटकोपर भागातला मूळचा राहणारा आहे, परंतु त्याचा जो ऑपरेशन करण्याचा जो पार्ट होता तो बरेच ठिकाणी तो जाऊन हा व्यवसाय करायचा। धारावी भाग असेल, मुंब्रा भाग असेल, असं बरेच ठिकाणी त्याचा नेटवर्क होता आणि जो शेवटचा जो आरोपी आहे ज्याने आपल्या कारखान्यापर्यंत नेलेला आहे प्रामुख्याने तो सप्लाय आणि त्याचं उत्पादन ह्या व्यवसायामध्ये होता। वसई भागात त्याचं नेटवर्क होता आणि त्या भागातून हा ऑपरेट करतो। आणखी काय कुठे कारखाने अशा प्रकारचे आहे आणि तपास सुरू आहे का? या आरोपीकडनं माहिती प्राप्त जी झालेली आहे त्यानुसार अजून असे कारखाने होण्याची शक्यता आहे, अजून आरोपी होण्याची शक्यता आहे। या सगळ्या गोष्टींवर सध्या तपास सुरू आहे आणि आपण शेवटपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचलोपर्यंत हा तपास चालूच राहणार। आपको बता दें कि यह अवैध ड्रग्स फैक्ट्री पेल्हार पुलिस स्टेशन के अंतर्गत आती है, लेकिन आश्चर्य की बात यह है कि स्थानीय पुलिस को इस पूरे ऑपरेशन की भनक तक नहीं लगी। ऐसे में यह बड़ा सवाल खड़ा होता है, क्या स्थानीय पुलिस की निगरानी व्यवस्था में कोई चूक हुई है या फिर इसमें किसी तरह की मिली भगत तो नहीं। नालासोपारा से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।